फुकट भेटलेलं नाही, त्यासाठी खूप मोठा संघर्ष आणि मराठ्यांचे रक्त सांडलेले आहे. कित्येक दिवसाचे आमरण उपोषण जरांगे पाटलाचे आणि माझ्या भावांचे बलिदान याच्यासाठी दिलेले आहे. कुणाच्याही हस्तक्षेपाशिवाय मराठ्यांनी आरक्षण घेतलेले आहे. कित्येक माझ्या भावा बलिदान यासाठी गेलेले आहेत. एवढा संघर्ष आहे, अशा भावांचे माझ्या बलिदान गेलेले आहे. सक्रिय असणारे भाऊ त्या मुंबईमधल्या वातावरणामुळे कायमचे आपल्यातून निघून गेलेले आहेत. सरकारनं कित्येक अडचणी आणायला बघितल्या किंवा सरकारचे काही पाळलेले बांडगुळ त्यांनीसुद्धा काही अडचणी आणायला बघितल्या, तरी पण मराठा मागे हटलेला नाही. अशा कित्येक पालकांचे आपल्या पाल्याच्या मुलांच्या शिक्षणाच्या भवितव्यासाठी उपाशी राहून 2-2 एकर शेती मोलमजुरी करून लाखोच्या फीज भरावं लागतात. त्यावेळेस हा पालक ढसाढसा रडत आहे आणि काहीजण पॉकेटावर लढणारे विरोध करत आहेत. मला त्यांच्याविषयी जास्त बोलायचं नाही, पण या पालकाची व्यथा बघा काय म्हणतोय. आणि त्यामुळे आझाद मैदानावर भूतो न भविष्यती असा संघर्ष असे मराठे जमले व त्यांच्यासाठी परत सरकारने कोंडी केली, खाऊगल्ल्या बंद केल्या. त्यामुळे मराठा लढत राहिला आणि गावागावातून मराठ्यांना रसद पुरविण्यात आली. तुम्ही फक्त लढत राहा, आम्ही तुमच्यासाठी इथून रसद पुरवू. आया बहिणींनी अशा प्रकारे अन्न गोळा करून आपल्या बांधवासाठी तुम्ही लढत राहा, आम्ही तुम्हाला इथून अन्न पुरवू. त्या माता बहिणीला माहीत होतं की हे गेलेले आहेत ते आपल्या लेकरांच्या भवितव्यासाठी गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना जे कष्ट घेतले, ज्या कष्टातून रसद पुरवली, पूर्ण अर्धी मुंबई जेवेल एवढं जेवण तिथं शिल्लक ठेवून मराठे आले. पाण्याच्या बाटल्या असे देऊन आले आणि अशा प्रकारे नंतर मुंबईमध्ये मराठ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रांगाची रांगा बसल्या. मराठ्यांना कुणी अडवू शकत नाही. रक्त सांडून मिळवलेलं आरक्षण आहे. जय जरांगे, एक मराठा लाख मराठा. धन्यवाद.